नमस्कार, टेस्टी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज करणार आहोत आपण बटाट्याची रस्सा भाजी। अतिशय चविष्ट आणि झटपट बनणारी बटाट्याची भाजी बनवूया। 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, एकसारखे कापून घ्यायचे आहेत बटाटे। मी आधीच बटाटे कापून ठेवलेले आहेत। कढई तापायला ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालेलं आहे। एक छोटा चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडलेली आहे। एक छोटा चमचा जिरं टाकून घ्यायचं। थोडा कढीपत्ता टाकायचा आहे। कांदा टाकून घ्यायचा बारीक चिरलेला। एक कांदा घेतलेला आहे मी इथं। कांदा मिक्स करून घ्यायचा। कांदा 3-4 मिनिटं चांगला परतवून घ्यायचा। कांद्याला सोनेरी रंगावर परतवून घ्यायचं। अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची 1 चमचा। मिक्स करून घ्यायचं अद्रक लसूणची पेस्ट। गॅसवर 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। भाजीमध्ये गरम पाणीच टाकायचं म्हणजे भाजी चविष्ट तयार होते। 1 चमचा लाल तिखट टाकायचं। 1 चमचा धने पावडर टाकायचं। थोडी हळद टाकायची। अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा। मिक्स करून घ्यायचं। सर्व मसाले 1 मिनिट परतवून घ्यायचे। कापलेले बटाटे टाकून घ्यायचे। सर्व बटाटे चांगले मिक्स करून घ्यायचे। बटाट्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येते। ही भाजी पुरी सोबत खायला अतिशय खूप छान लागते। भाजी सर्व बाजूने मिक्स करून घ्यायची। गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं भाजीमध्ये। मी इथं 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाकायचं। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। भाजीला चांगली 3-4 मिनिटं शिजवून घ्यायची म्हणजे छान तरी सुटते। गॅस मिडियमच ठेवायचा। भाजी छान तयार झालेली आहे। गॅस बंद करून घ्यायचा। बारीक कोथिंबीर चिरून टाकून घ्यायची। आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।